लाडक्या बहिणीसाठी आली मोठी खुशखबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। हप्ता वाटप संदर्भात 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार, त्याच्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। सोबतच काही लाडक्या बहिणींना SMS पडायला देखील सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना SMS पडलेले सुद्धा आहेत आणि त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोतच। आणि मेन म्हणजे लाडक्या बहिणींना गौरी गणपती सणानिमित्त मोठी भेट शासनातर्फे वितरित केली जाणार आहे। चला तर जाणून घेऊया आत्ताची सर्वात मोठी अपडेट। चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार 14वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। एकूण रक्कम जी आहे ती 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। त्यामध्ये मग 13वा 14वा आणि 15वा या 3 हप्त्याचं वितरणाचं नियोजन शासनाने ठरवलेलं आहे। आणि त्यामध्येच ज्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळालेले आहेत त्यांना 13वा हप्ता मिळाला, त्यांना तर 14वा मिळणार आहेत। परंतु जर 13वा मिळाला नसेल तर 13वा आणि 14वा तर सोबत मिळून 3,000 रुपये मिळणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला आहे त्यांना 14वा अधिक 15वा हप्ता असे मिळून 2 हप्ते जे आहे ते एकत्रित वितरण केले जाणार आहे। चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अपडेट। आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार शासनाने नवीन यादी जाहीर केलेली आहे आणि या नवीन यादीच्या अंतर्गत सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अतिशय जबरदस्त व लेटेस्ट माहिती आपल्याकडे आलेली आहे। जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोतच, त्याच्या अगोदर दुसरी देखील एक महत्त्वपूर्ण यादी आलेली आहेच। आता 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे। जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया। त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट। मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये या अनुक्रमे पुढे जो अनुक्रम सांगणार आहे मी त्याच अनुक्रमानुसार पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे। कुठल्याही लाडक्या बहिणीला आता वंचित ठेवण्यात येणार नाही। भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी बाहेर असं चाललं होतं, परंतु आज अखेर तो निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत एकही लाडकी बहीण पैसे मिळण्यापासून वंचित राहणार नाही। तुमच्या भावाने शब्द दिलेला आहे आणि भावाचा शब्द पक्काच असतो। भाव 100% तुम्हाला पैसे देणारच आहे, म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने पैशांचं वितरण केलं जाणार आहे। तर सर्वात प्रथम आदेश दिलेला आहे तो म्हणजे DBT संघ। आता DBT संघ काय आहे तुम्हाला माहिती असेलही, पैसे पाठवण्यासाठी DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात असतात। मग ते पोस्टाचे खाते असेल, SBIचे खाते असेल, HDFC बँकेत खाते असेल किंवा कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय बँकेत खाते असेल तरी देखील तुम्हाला पैसे जे ते DBT माध्यमाद्वारेच वितरित केले जातात। आणि त्याचं महत्त्वपूर्ण मुख्य कारण म्हणजे 14वा हप्ता वाटप तसेच 15वा हप्ता देखील वाटप सूचना देखील आलेल्या आहेत। म्हणजे 2 हप्ते 2 दिवस सलग तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। चला तर जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने पैसे वितरित होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किती तारखेला पैसे जमा होणार, आज कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे जमा होणार ते देखील आपण पाहणार आहोतच। तर महिला मंत्री आदितीताई तटकरे यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। ताई तुम्ही लवकरात लवकर पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावर तुम्ही पाठवून टाका, कुठल्याही प्रकारचा आता उशीर अजिबात करू नका। आणि हप्ता वाटप संदर्भात सूचना देखील त्यांनी त्याच पद्धतीने दिलेल्या आहेत, तातडीचे आदेश दिलेले आहेत आणि चेकवर सह्या देखील झालेल्या आहेत। म्हणजेच काय, रक्कम जी मंजूर होत असते लाडकी बहिणी पाठवण्यासाठी ती देखील मंजूर झालेली आहे आणि त्याच्याविषयी देखील आपण पुढे माहिती पाहणार आहोतच। चला तर जाणून घेऊया 14वा हप्ता पैसे आज होणार पैसे वितरित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आदेश आलेले आहेत आणि 100% महत्त्वपूर्ण हे आदेश असणार आहेत। एकूण 3 टप्प्यामध्ये पैसे वितरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे, शासनालाही दिलेले आहेत, सरकारला दिलेले आहेत। मुख्यमंत्री त्यांनी आदितीताई तटकरे त्यांना देखील दिलेले आहेत। चला तर जाणून घेऊया नेमकं संपूर्ण 3 टप्प्यामध्ये कशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे व आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, उद्या कोणते मिळणार, परवा दिवशी कोणते मिळणार, संपूर्ण जिल्ह्यानुसार यादीच आलेली आहे आपल्याकडे। चला तर जाणून घेऊया, सर्वात अगोदर यादी जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जिल्ह्यांचे नाव देखील तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे तुम्हाला देखील समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये किती पैसे वितरित झाले किंवा किती पैसे वितरित होणार, आज आपल्याला पैसे येणार का ते देखील तुम्हाला लगेच समजून जाणार आहे। चला तर वळूया दुसऱ्या टप्प्याकडे। तर आजपासून संपूर्ण 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण सुरुवात होणार आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा तर सर्वात महत्त्वपूर्ण व मोठा असणार आहे, कारण या टप्प्याच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे। कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येऊ दिली जाणार नाही, परंतु या लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे मिळणार। आता कोणत्या लाडक्या बहिणी असणार तर हे पहा,
सर्व लाडक्या बहिणींनाच पैसे मिळणार आहेत, परंतु त्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीनुसार ज्या जिल्ह्यांचं नाव अगोदर आलेलं आहे त्यांना आज पैसे मिळणार, ज्यांचं नंतर आलेलं आहे त्यांना नंतर पैसे मिळणार. जिल्ह्याची यादी मित्रांनो लक्षपूर्वक तुम्ही पहा, आपण ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत. त्याच्या अगोदर एकूण लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे 3,000 रुपये जे आहेत ते दोन्ही हप्त्याचे 14वा हप्ता अधिक 15वा हप्ता असे मिळून दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्याच्या विषय माहिती आलेली आहे आणि आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. पार्ट क्रमांक 3. तर आज होणार पैसे वितरित 14वा हप्ता जो तो बहिणीच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने पाठवला जात आहे. तुम्ही मेसेज बघू शकता स्क्रीनवर. काही लाडक्या बहिणींना मेसेजसुद्धा पडलेले आहेत, ते म्हणजे 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये धडाधड मेसेज पडत आहेत. आणि आज देखील तुम्हाला मेसेज येणार का किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार का ते आपण जाणून घेऊया. कारण की एकूण 3,000 रुपये जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा केले जात आहेत. अतिशय आनंदाची अपडेट आलेली आहे. आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळणार आणि कोणते पैसे मिळणार, तर हे एक गोष्ट लक्षात घ्या. सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. 14वा हप्ता असेल, सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 14वा 15वा आणि सोबतच 13वा हप्ता मिळाला नसेल आतापर्यंत तर ते देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि ते सुद्धा तातडीने जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत उशीर झाला होता, परंतु आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश डायरेक्ट देण्यात आलेले आहेत आणि ते आदेश महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहेत. सोबतच आता महिलांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. नवीन 20 जिल्ह्यांची यादी आपण जाहीर झालेली आहे आणि ही 20 जिल्ह्यांची यादी यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच करत आहोत. त्यामुळे इथून पुढे लक्षपूर्वक पहा. आता तर आपण व्हिडिओला महत्त्वपूर्ण पार्टकडे वळवणार आहोत, पार्ट क्रमांक 3. तर यामध्ये आपण पाहणार आहोत 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. आता हे कोणते 20 जिल्हे आहेत ते आपण जाणून घेऊया, कारण की त्याच जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेप तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. लगेच आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. जिल्ह्यांचं डायरेक्ट नाव सांगणार आहे मित्रांनो मी तुम्हाला. आणि हे या जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशाची यादी वितरित होणार आहे. आतापर्यंत भरपूर याद्या पाहिल्या असतील तुम्ही, परंतु ही यादी अंतिम यादी आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण यादी ठरणार आहे. कारण की अंतिम यादी जर असेल तर त्याच यादीनुसार पैशांचं वितरण केलं जात असतं आणि या यादीचा उल्लेख GR मध्ये देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे यादी लक्षपूर्वक पाहावीच लागणार आहे तुम्हाला. जर यादी लक्षपूर्वक पाहिली तरच तुम्हाला समजेल आज पैसे मिळणार का, किती मिळणार, कोणत्या घरामध्ये मिळणार आणि किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार त्याच्याविषयी संपूर्ण अपडेट. तर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे ती म्हणजे धाराशिव जिल्ह्यापासून. आता तुम्हाला धाराशिवपासूनच का, तर हे पहा या ठिकाणी 13वा हप्ता वितरण करण्यात भरपूर उशीर झाला होता. त्यानंतर जळगाव देखील उशीर झाला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उशीर झाला होता आणि या कारणास्तव आता सुरुवात जी आहे ती धाराशिवपासून होणार आहे. त्याच्यानंतर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा व नंदुरबार. तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते वितरित डायरेक्ट DBT माध्यमाद्वारेच वितरित केले जाणार आहेत. कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई केली जाणार नाही. तर आज या जिल्ह्यामध्ये आता उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार, तर उद्या वितरित केले जाणार आहेत. मग त्यामध्ये इकडे सांगली सातारा साईडला सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहर आणि त्याच्यानंतर नाशिकमध्ये देखील जर काही महिला राहिल्या उद्या तर त्याबद्दल देखील त्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. आता तिसरा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण तिसऱ्या दिवशी वितरण असणार आहे सर्वात मोठा जिल्हा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येप्रमाणे नागपूर साईडला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावती आणि त्या साईडला पैसे जे ते म्हणजे 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैसे वितरित केले जाणार आहेत. आणि त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना किंवा आतापर्यंत लाभ मिळाला नसेल तर नेमकं काय करायचं, लाभ मिळाला नसेल तर ते देखील तुम्हाला मी सांगणार आहेच. काळजी करू नका. आतापर्यंत पैसे आले नसतील तर आता आज सर्व पैसे येणार आहेतच, परंतु यातही तुम्हाला एक ट्विस्ट सांगतो तुम्हाला. काही गोष्टी अशा आहेत ते जर केल्या तर तातडीने लगेच पैसे जे ते मिळून जात असतात. मग 3 हप्ते देखील सोबतच पडत असतात. आता काही लाडक्या बहिणींना 12वा 13वा हप्ता मिळाला नव्हता, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करायची गरज नाही. तुमच्या भावाने शब्द पक्का दिलेला आहे, पैसे येणार आणि आजच येणार अशा पद्धतीने आदेश देखील त्यांनी दिलेले आहे. चला तर जाणून घेऊया काय केल्यानंतर सर्वात अगोदर पैसे जमा होणार. सर्वात प्रथम ह्या गोष्टी जर तुम्ही लवकरात लवकर किंवा तातडीने केल्या तर मग मात्र तुम्हाला अजिबात उशीर होणार आहे. डायरेक्ट DBTच माध्यमाद्वारेच तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण, वर्गीकरण जे ते केलं जाणार आहे. तर चला तर जाणून घेऊया यामध्ये कोणते अपडेट आहेत. तर यात सर्वात प्रथम तुम्हाला आधार सीडिंग करायचं आहे. जर एकदा आधार सीडिंग केलेलं असेल, भरपूर दिवस झाले असतील तर एकदा चेक करून घ्या आपलं आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिवेट आहे. कारण जेवढ्या लाडक्या बहिणीचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे अशाच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण केलं जात आहे. त्याच्यानंतर बँक KYC देखील तुम्हाला करून घ्यायची आहे, कारण जेवढ्या लाडक्या बहिणी बँकेत KYC करतील तेवढ्या लाडक्या बहिणींनाच याचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण वेबसाईटवर देखील KYC ऑप्शन आलेलं आहे. अजूनपर्यंत त्याच्याविषयी चालू झालेली नाही, परंतु लवकरच चालू होणार आहे आणि ती देखील तुम्हाला तातडीने करून घ्यायची आहे. याच्यानंतर 2.5 लाखाचं उत्पन्न तुम्हाला दर्शवायचं आहे. जर 2.5 लाखाचं उत्पन्न दर्शवलं तर किंवा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्ही काढून घेतलं समजा 2.5 लाखाचं उत्पन्नाचा दाखला, तर तुम्हाला अडचण येणार नाही. कारण की लाडक्या बहीणसाठी ज्या महिला आहेत म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत त्या देखील चेक करायला तुमच्या दारात येणार आहेत किंवा डायरेक्ट घरीच येणार आहे. तुमच्या घरामध्ये चेक करणार तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे की नाही तेवढंच. तर त्यानंतर आम्ही देखील तुम्हाला मदत नक्कीच करणार आहोत पैसे मिळवून देण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करून खाली हाईपचं ऑप्शन दिसतं, लाईक देखील करायचं आहे. तर आता आपण आलेलो आहोत लाडकी बहीण वेबसाईटवर. त्यामध्ये देखील ही नवीन यादी आलेली आहे, ती यादी देखील तुम्हाला मी पुढे देणार आहे. अशा पद्धतीने लाडकी बहीणची वेबसाईट आहे आणि त्यामध्ये DBTद्वारे आम्ही 1,500 रुपये पाठवणार आहोत. याच्याविषयी देखील त्यांनी ऑफिशियली माहिती दिली जाणार आहे. KYC करावी लागणार का, तर हो KYC नंतर करायची आहे, सध्या करायची कुठल्याही प्रकारची गरज नाही. आणि लाडकी बहीण योजने संदर्भात म्हणजे लाडकी बहीण योजना कशा पद्धतीने कार्य करते तर तेच असणार आहे. लाडकी बहीण योजना गरजू महिलांना व गरजवंत महिलांना पैशाचं वितरण जे आहे ते करत असते आणि सर्वांगीण विकास व्हावा महिलांचा, हेच लाडकी बहीण योजनेच्या मागे मोठं उद्देश असतं. आणि त्यानुसारच तुम्हाला प्रतिमाहा 1,500 रुपये रक्कम जी आहे ती वर्षानुसार वर्ष वितरित केली जाते. त्यामध्ये तुम्हाला एकूण वर्षामध्ये 18,000 रुपये लाभ दिला जातो. तर अशा पद्धतीने सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतीलही. त्यामुळे चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.